आता आपण बघत आहात 24 लोक व्यासपीठ 24 सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी काढणार अधिवेशनावर मोर्चा. सोलापूर राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय कायद्याला 58 वर्षे पूर्ण झाली तरीही अद्याप ग्रंथालय कर्मचाऱ्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. अद्याप मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेने थेट मुंबईत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात मुंबईतील आझाद मैदान ते विधान भवन दरम्यान शांततेच्या मार्गाने धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी मुंबईच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे या संदर्भात लेखी मागणी केली आहे. या पत्राची प्रत सोलापूर पोलीस उपायुक्तांना ही माहितीसाठी पाठवण्यात आली आहे. यापूर्वी ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी 11 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढला होता. त्यावेळी शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक आश्वासन दिले होते. मात्र आश्वासन देऊनही त्या आश्वासनाची मागण्या मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या कोणकोणत्या होत्या? अनुदान 40% वाढ, ग्रंथालयांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानात 40% वाढ करण्यात यावी, किमान वेतन लागू करा. राज्यातील 11,115 ग्रंथालयामध्ये अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 20,335 कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागते. या सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानजनक किमान वेतन लागू करण्यात यावे. ग्रंथालय कायदा होऊन 58 वर्षे उलटली तरीही राज्यातील 20,000हून अधिक कर्मचारी आजही हालाकीचे जीवन जगत आहे. नागपूर अधिवेशनात फक्त आश्वासन मिळाले, कृती झालेली नाही. त्यामुळे शासनाचे डोळे उघडण्यासाठी आम्ही आझाद मैदान ते विधान भवन असा शांततापूर्वक मोर्चा काढणार आहे, असे सदाशिव बेडगे अध्यक्ष सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद यांनी केले आहे.